सर्व पत्रकार उपस्थित आहेत. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जे बिहारमध्ये रहिवासी आहेत, परंतु मराठी अत्यंत चांगले बोलतात आणि ते इथं महाराष्ट्रात जळगावमध्ये असल्यामुळे मराठी चांगली बोलतात आणि मी बिहारमध्ये गेलो मी हिंदी चांगली बोलतो. त्यामुळं या ठिकाणी आयुष प्रसादजी, त्यानंतर महेश्वर रेड्डी आपले DSP, हेमंत धरणवाल या आपल्या शिववाई जिल्हा परिषदेच्या आणि योगेश पाटील हे समाज कल्याण जे अधिकारी जे आहे या सर्वांनी अत्यंत महत्त्वाची माहिती दिलेली आहे. एक तर सगळी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी देत असताना या ठिकाणी चांगली गोष्ट आहे की जिल्ह्याचं जे साक्षरतेचं प्रमाण आहे 79.73% आहे आणि अनुसूचित जाती आणि न बोलण्याचं प्रमाण जे आहे ते 70.73% आहे. म्हणजे शेड्यूल कास्टचं अत्यंत चांगल्या पद्धतीने जे आहे. या ठिकाणी शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबची पॉप्युलेशन आहे ही पॉप्युलेशन 14.29% आहे जिल्ह्यामध्ये. त्यानंतर या ठिकाणी एक हॉस्टेलची संख्या आहे. तर या ठिकाणी शासकीय हॉस्टेल 12 आहे आणि त्यामध्ये जवळजवळ मान्य संख्या 1010ची आहे आणि इमारत क्षमता 945ची आहे. अशा पद्धतीनं हॉस्टेल अत्यंत चांगली बांधलेली आहे. आता 40 गावामध्ये अत्यंत 8 कोटी रुपये बांधू 8 कोटी रुपये या ठिकाणी अत्यंत चांगलं हॉस्टेल बांधण्यात आलेलं आहे. मी सूचना अशी केलेली आहे की ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे जिल्ह्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी मोठं हॉस्टेल असलं पाहिजे. मुलांसाठी 700-800 मुलांचं किंवा 1000 मुलांचं हॉस्टेल असेल. उच्च शिक्षणासाठी आलेली मुलं आहे त्या मुलांना त्याचा चांगला फायदा होऊ शकतो आणि हॉस्टेलमध्ये जरी संख्या 945 असली तरी अर्ज करणारी मुलं डबल आहे. म्हणजे डबल आहे पण आपली जी अकोमोडेशन आहे ते जेवढं आहे ते 945 आहे. तर अशा मुलांसाठी स्वाधार योजना आहे. एका वर्षाला 35,000, 40,000, 45,000, 50,000 एवढे पैसे त्या मुलांना मिळतात आणि त्या मुलांनी त्या ठिकाणी 3-4 मुलांना भाड्या घ्यायची आणि त्या ठिकाणी त्यांनी राहायचं आणि आपलं जेवण वगैरे करायचं. अशा पद्धतीने ती स्कीम आहे. जवळजवळ 350 विद्यार्थी जे आहे 350 विद्यार्थी त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी जे अट्रॉसिटीज केसेस आहे अट्रॉसिटीच्या केसेस आपल्या जिल्ह्यामध्ये 2024मध्ये 89 केसेस आहे आणि या ठिकाणी दिव्यांग जणांची संख्या 35,000 आहे. ओबीसीचं पर्सेंटेज 50% जास्त आहे ओबीसी आहे. आणि आता जे जनधन योजना जी आहे देशामध्ये 2014मध्ये नरेंद्र मोदीजी यांनी जनधन योजना सुरू केली आणि आतापर्यंत जवळजवळ 52 कोटी अकाउंट देशामध्ये उघडण्यात आलेली आहे आणि त्यापैकी जळगाव जिल्ह्यामध्ये 16,07,198 एवढे अकाउंट उघडण्यात आलेले आहे. उज्ज्वला योजना जी आहे गॅस सिलेंडरची तर जवळजवळ 10 कोटीपेक्षा जास्त लोकांनी गॅस सिलेंडर घेतलेला आहे आणि नरेंद्र मोदी यांनी 2015मध्ये सुरू केली आणि खेड्यापाड्यामध्ये चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या आपल्या आया बहिणी ज्या आहेत त्यांचे डोळे लागून व्हायचे मुलांनी. त्यामुळे प्रत्येकाच्या घरामध्ये गॅस सिलेंडर असावा ही स्कीम राबवण्यात आली आणि देशामध्ये तर 10 करोडपेक्षा जास्त लोकांना एक गॅस सिलेंडर मिळालेला आहे. पण आपल्या जिल्ह्यामध्ये 2,75,000 एवढ्या लोकांना गॅस सिलेंडर मिळालेला आहे. मुद्रा योजना जी आहे ती मुद्रा योजना सुरू करण्यात आली आणि 50,000 ते 10 लाख एवढी रक्कम या स्कीममध्ये देण्याचा निर्णय घेण्यात आला
आणि बँकांनी कसली अडचण न करता त्यांना ते कर्ज द्यावं आणि विना ते कर्ज जे आहे ते आहे. त्यामुळं संपूर्ण देशामध्ये जवळजवळ 56 कोटी लोकांना मुद्रा योजनेचं ऋण मिळालेलं आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये 1,62,949 एवढ्या लोकांना मुद्रा योजनेचं ऋण मिळालेलं आहे. आवास योजना जी आहे, आवास योजनेमध्ये 4 कोटीपेक्षा जास्त लोकांना ऑल इंडियामध्ये घरं मिळालेली आहे आणि आता माननीय प्रधानमंत्र्यांनी 3 कोटी घरं जी आहे ती आपण 5 वर्षामध्ये बांधण्याची अनाउन्समेंट केलेली आहे. त्यासाठी पैसे मंजूर करण्यात आलेले आहे आणि आवास योजनेची घरं जी आहे ती जवळजवळ आपल्या जिल्ह्याला 20,323 मिळालेली आहे आणि अजूनही 30,000 लोकांना घरं मिळण्याचं अजून बाकी आहे. तर ते या टप्प्याटप्प्याने या लोकांना प्रति घरं मिळतील. आयुष्यमान भारत योजना जी आहे, एका फॅमिलीला एका वर्षाला 5 लाख रुपये देण्याची स्कीम आहे. त्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये 38% लोकांनी काढलेलं आहे आणि तिथे अनेक लोकांना त्याचा फायदा मिळालेला आहे. संविधान भवन जे आहे ते जिल्ह्यामध्ये बांधण्याची स्कीम आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की 7 ठिकाणी संविधान भवन बांधण्यात येणार आहे आणि एखादा खर्च किती राहणार आहे म्हणजे ते त्याच्यामध्ये सर शिक्षण 7 कोटी 5 ते 7 कोटी एस्टिमेट प्रमाणे ठीक आहे. 5 ते 7 कोटी रुपये त्यामध्ये खर्च होणार आहे आणि घर घर संविधान ही घोषणा माननीय देवेंद्र फडणवीस यांनी केलेली आहे आणि बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान घराघरामध्ये पोचलं पाहिजे आणि संविधानातला भारत उभा करण्याची भावना भूमिका नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि त्याला अनुसरून देवेंद्र फडणवीस हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे मुख्यमंत्री आहेत आणि त्याने घर घर संविधानाच्या 75व्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने घर घर संविधान अशा पद्धतीची भूमिका मांडलेली आहे आणि जवळजवळ 4 लाख लोकांना संविधान वाटण्यात येणार आहे. त्या लोकांना वाटण्यात आलेलं आहे आणि अनेक लोकांना ते वाटण्यात येणार आहे. तर एकतर नरेंद्र मोदींचं सरकार जे आहे ते सबका साथ सबका विकासवालं सरकार आहे आणि या सरकारने गेल्या 10 वर्षामध्ये 25 कोटी लोक गरिबीच्या वरती आणलेले आहे आणि आपल्या देशाची इकॉनॉमी 10 नंबरवर होती ती 5 नंबरवर आलेली आहे. या 5 वर्षामध्ये आमचा प्रयत्न आहे की आपली इकॉनॉमी 4 नंबरवर तरी आली पाहिजे आणि पुढे अजून आम्हाला संधी मिळाली तर आम्ही 3 नंबरवर येणार आहोत. त्यामुळं नरेंद्र मोदी अत्यंत ॲक्टिव्ह असणारे प्रधानमंत्री आहे. आता एक वर्ल्डमध्ये सर्वे झाला होता त्यामध्ये जगातल्या सर्व अध्यक्ष आणि प्रधानमंत्र्यांच्या नावाची चर्चा झाली. त्यामध्ये 80% लोकांनी पसंती नरेंद्र मोदींना दिलेली आहे. जगातले ते अत्यंत पॉप्युलर असणारे नेते आहे आणि सबका साथ सबका विकास हा त्यांचा नारा आहे. आमचं सरकार मुस्लिम विरोधी नाही आणि वक्फ बोर्डचं जे बिल पास केलेलं आहे त्यामध्ये 288 मतांनी 288 मतांनी हे बिल लोकसभेमध्ये पास झालेलं आहे आणि 128 मतांनी राज्यसभेत हे बिल पास झालेलं आहे आणि वक्फ बोर्डाच्या सगळ्या जमिनी आणि प्रॉपर्टी काही लोकांच्या हातात होती. त्याचा सर्वसामान्य मुसलमानांना अजिबात फायदा होत नव्हता आणि म्हणून सरकारने हे बिल आणलेलं आहे. हे बिल मुस्लिम विरोधी नाही. अपोजिशननी जाणीवपूर्वक समाजामध्ये फूट पाडण्याची भूमिका घेतलेली आहे आणि गरीब मुसलमानांना जर या बिलाचा फायदा होत असेल तर हे मुस्लिम विरोधी बिल आहे अशा पद्धतीची भूमिका घेणं अत्यंत आयोगी होतं. पण विरोधकांनी मुस्लिम मतं मिळवण्यासाठी जरी हा प्रयत्न केलेला असला तरी मागच्या निवडणुकीमध्ये जवळ 8% मतं आमच्या इंडियाला मिळालेली आहे मुसलमानांची आणि 3 तलाकचा विषय असेल, 370 आर्टिकल जम्मू काश्मीर हटवण्याचा विषय असेल, जम्मू काश्मीरमधला आतंकवाद हा जवळजवळ 99% संपत आलेला आहे आणि आतापर्यंत त्या ठिकाणी 3 कोटीपेक्षा जास्त लोक टुरिस्ट त्या ठिकाणी गेलेले आहे. पूर्वीच्या काळामध्ये लोकांना भीती वाटत होती. आता आर्मीच्या हातामध्ये सगळे अधिकार आल्यामुळं काही ठिकाणी मुठभेड होते, काही ठिकाणी आतंकवादी आणि आपल्या आर्मीमध्ये ते डिफेन्समध्ये संघर्ष होतो. त्यामध्ये अनेक लोक मारले गेलेले आहे, काही आपले जवान शहीद झालेले आहे
पण ओव्हरऑल जम्मू काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शांतता आहे आणि काश्मीरच्या डेव्हलपमेंटसाठी, काश्मीरच्या शांततेसाठी आपल्याला त्या ठिकाणचं 370 आर्टिकल हटवणं अत्यंत आवश्यक होतं. काँग्रेसच्या काळामध्ये ते हटवलं गेलं असतं तर आतापर्यंत त्या ठिकाणी फार मोठ्या पद्धतीने त्याला बदल होऊ शकला असता. काँग्रेस पक्षाच्या सत्तेच्या काळामध्ये तिकडे लक्ष देण्यात आलं नाही आणि आता त्या ठिकाणी डेव्हलपमेंट मोठी होत आहे. रोडची डेव्हलपमेंट आहे, ट्रेन त्या ठिकाणी गेलेली आहे आणि छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी जाऊ लागलेले आहे. त्यामुळं आतंकवादाची ॲक्टिव्हिटीज बऱ्याचशा प्रमाणामध्ये कमी झालेली आहे. नरेंद्र मोदींचे व्हिजन आहे की सर्वांना घेऊन पुढं जायचं आहे आणि त्यामुळं मुस्लिम समाजाला माझं नम्र निवेदन आहे की आमचं इंडियन सरकार आपल्या विरोधामध्ये नाही. जाणीवपूर्वक काँग्रेस आणि अपोजिशनचे लोक आपल्याला भडकवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हिंदू मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. एक तर औरंगजेबच्या अकबरीच्या संबंधामध्ये मध्यंतरी आंदोलन झालंय. माझी भूमिका नक्कीच अशी होती की औरंगजेबचा जी खबर आहे तर जी अफजल खानाची खबर जी आहे की अफजल खानाचा पुतळा शिवाजी महाराजांनी पाडला होता. त्या अफजल खानाची खबर खुद्द शिवाजी महाराजांनी पण बांधलेली आहे. त्यामुळं जो शिवाजी महाराजांचा इतिहास आहे, संभाजी महाराजांचा इतिहास आहे, त्याची पावती म्हणून मला वाटतं की औरंगजेबची खबर जी आहे ही तिथं खुलदाबादमध्ये आहे आणि ती हटवण्याचा मागणी करण्यात आली. ज्यावेळेला छावा चित्रपट लोकांनी पाहिला, लोकांना इतिहास माहीतच होता की संभाजी राजेंना एक क्रूरपणे त्यांची हत्या औरंगजेबाने केलेली आहे. परंतु याच्या अगोदर ही मागणी झाली नाही. आता छावा चित्रपट पाहिल्यानंतर लोकांना वाटलं की अरे एवढी क्रूर हत्या करण्यात आलेली आहे. त्याचा इतिहास तर असा आहे की संभाजी महाराजांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांची बॉडी ज्यावेळेला ओढू नावाच्या गावात आणली होती, भीमा कोरेगावच्या बाजूला ओढू नावाचं गाव आहे, त्या ठिकाणी गोविंद महार नावाचा आमचा एक पैलवान होता. त्यांनी डेअरिंग करून तो त्या ठिकाणी गेला. त्यांनी अस्ताव्यस्त असणारी बॉडी त्यांनी केली आणि त्यानंतर ती अंत्यविधी झालेला आहे. ओढूला तिथे शिवाजी महाराजांचं म्हणजे संभाजी महाराज स्मारक आहे आणि शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मावळे होते. शिवाजी महाराजांच्या सैन्यामध्ये अनेक मुसलमान मावळे होते. शिवाजी महाराजांनी हिंदू मुस्लिम केलेला नाही. पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळामध्ये काही लोक एक आक्रमक भूमिका मांडत आहेत आणि समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहे. पण माझ्या पक्षाची भूमिका ही आहे की बाबासाहेबांच्या संविधानाचा भारत उभा करायचा असेल, हिंदू असेल, मुस्लिम असेल, शीख असेल, इसाई असेल, बौद्ध असेल, जैन असेल, पारशी असेल, लिंगायत असेल, या सर्व धर्माच्या लोकांना एकत्रितपणे घेऊन आपला बंधुभाव जो आहे बंधुभाव वाढवण्यासाठी आपलं संविधान आहे. आणि बाबासाहेबांनी फार मोठ्या कष्टाने संविधान लिहिलेलं आहे. त्यामुळे संविधानाचा भारत उभा करायचा असेल तर हा हिंदू मुस्लिम वाद उभा कामा नये अशी माझी भूमिका आहे आणि त्या दृष्टिकोनातून माझा पक्ष जो आहे समाजाला एकत्र आणण्यासाठी, समाजामध्ये समता प्रस्थापित करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. अमृत महोत्सव आहे आणि संविधान जे आहे ते संविधान सभेमध्ये पास झालेलं आहे. परंतु त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा सर्वात मोठा वाटा आहे. संविधानाचं नाव आलं की तिथं बाबासाहेबांचं नाव येतं, काही नावं येत नाही आहे. संविधानामध्ये सगळ्यांचा वाटा आहे. राजेंद्र प्रसाद हे त्यामध्ये अध्यक्ष होते, पंडित जवाहरलाल नेहरू होते, अनेक लोक होते. पण ज्यावेळेला 26 नोव्हेंबर 1949ला बाबासाहेबांनी संविधानाचा ड्राफ्ट त्यावेळेला राजेंद्र प्रसाद आणि जवाहरलालजींना दिला तर त्यांच्या तोंडातून उभार निघाले होते की डॉक्टर आंबेडकर आपणच संविधानाची खरी शिल्पकार आहात. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतःच्या शेताकडे लक्ष न देता बाबासाहेबांनी संविधान लिहिलेलं आहे 26 अलीपूर रोड या ठिकाणी. आणि बाबासाहेब आंबेडकरांचा जो महापरिनिर्वाण आहे जो आहे तो 7 डिसेंबर 56ला जर झाला तर बाबासाहेब आंबेडकर अजूनही जर 10, 12, 15 वर्ष आपल्याला राहिले असते तर ते या देशाचे प्रधानमंत्री होऊ शकले असते. परंतु बाबासाहेब आंबेडकर लोक आमच्या निवडून गेले आणि आम्ही सर्वजण बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी आहोत. आणि एक विषय आहे तो महाबोधी महाविहार जे बिहारमध्ये
या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आणि देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे आणि त्या ठिकाणी भिक्खू 56 दिवसापासून त्या ठिकाणी बसलेले आहे, 100 भिक्खू. आणि मी त्या ठिकाणी 3 दिवस होतो. मी तिथे नितीश कुमार यांना भेटून आलेलो आहे, त्यानंतर राज्यपालांना मी भेटलेलो, त्यांना निवेदन दिलेलं आहे. आणि तो जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये 4 बौद्ध आणि 4 हिंदू आणि कलेक्टर जो आहे तो कलेक्टर जर हिंदू असेल तर चेअरमन अशा पद्धतीचा त्यामध्ये तो वाजवता आहे. आमची मागणी सगळ्यांची अशी आहे की जर आमचा माणूस जर हिंदू ट्रस्टमध्ये नाही तर मग आमच्या ट्रस्टमध्ये हिंदूंची आवश्यकता नाही. हिंदूबद्दल आम्हाला आदर आहेच आहे. हिंदू समाज हा मोठ्या प्रमाणावर आपल्या देशामध्ये आहे. पण बौद्ध मंदिर जे महाबोधी विहार जे आहे या ठिकाणी गौतम बुद्धाला ज्ञानप्राप्ती झालेली आहे, त्या ठिकाणी महाबोधी महाविहार जे आहे ते आमच्या ताब्यात द्या, अशा पद्धतीची आमची मागणी आहे. आणि त्यासाठी मी लवकर माननीय नरेंद्र मोदी साहेबांना भेटणार आहे. पण हा विषय बिहार सरकारच्या हातामध्ये आहे, ट्रस्ट हा बिहार सरकारचा आहे. आणि नितीश कुमार यांनी आश्वासन दिलेलं आहे, त्यांनी त्यांच्या अधिकाऱ्याने याचा अभ्यास करायला सांगितलेला आहे. आणि त्यासाठी तर हा जो कायदा आहे तो 1949 आहे. म्हणजे 1949ला जी बिहारची असेंब्ली होती त्यांनी हा कायदा केलेला आहे. पण आपलं संविधान लागू झालेलं आहे 26 जानेवारी 1950ला. त्यामुळं संविधान लागू होण्यापूर्वीच तो कायदा आहे. त्यामुळं त्या कायद्यामध्ये अमेंडमेंट करावी आणि सर्व 8चे 8 ट्रस्टी बौद्धांचे असावे अशी आमची आग्रही मागणी आहे. आणि लवकरात लवकर सरकारने निर्णय घ्यावा अशा पद्धतीची आमची मागणी आहे. सर, कर्जमाफी संदर्भामध्ये सरकारने घोषणा केली होती निवडणुकीच्या काळामध्ये, मात्र कर्जमाफीचा जो निर्णय प्रत्यक्षात कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये जी आश्वासन दिलेली आहे त्यात एकदा काही ती पूर्ण होणार नाही आहे. 5 वर्ष आमच्या समोर आहे. त्यामुळं लाडकी बहीण यांना 21 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी CM होती. मी त्या ठिकाणी RPIचा अध्यक्ष होतो. त्या ठिकाणी 21 रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आली होती. पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारली असं अजिबात नाही आहे. तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीने 21 रुपये देण्याचा निर्णय होणार आहे. आणि कर्जमाफीचा जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे. आम्ही आश्वासन दिलेलं आहे. ते आश्वासन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस सरकारची आहे. आणि नक्कीच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्ज माफ होईल अशा पद्धतीने मला अपेक्षा आहे. सर, 1500 रुपये हप्ता मिळतो आहे, एक विषय नाही. आपला वैयक्तिक किती मिळाला पाहिजे? 1500 रुपये तर मी मिळताच जाता, पण वाढवून देण्याची घोषणा होती. तर ती घोषणा काय आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे. हे पहिलंच प्रोजेक्ट आलेलं आहे. या वर्षभरामध्ये आपल्या रेव्हेन्यू वाढल्यानंतर त्यांना 21 करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही काही त्याच्यातून मागे हटणार नाही. साहेब आहे आठवडे साहेब जळगाव जिल्ह्यात आलेले आहे, त्यामुळे आपलं मनपूर्वक स्वागत आहे. एकूणच जळगाव जिल्ह्याबद्दल आपलं मत आहे? जळगाव जिल्ह्यामधलं म्हणजे मला तशी कसली नाही हाव, मला तशी कसली नाही हाव म्हणून मी आलेलो आहे जळगाव. जळगावबद्दल मला आदर आहे. म्हणजे जळगाव जिल्ह्याने मला मोठं केलेलं आहे. मी सिद्धार्थ आश्रममध्ये राहणारा विद्यार्थी होतो. पण मला 3 वेळेला लोकसभेमध्ये 2 वेळेला राज्यसभेमध्ये महाराष्ट्र सरकारमध्ये मंत्री बनवण्यामध्ये आणि केंद्रामध्ये 3ऱ्यांदा आणि मोदी सरकारमध्ये मी मंत्री आहे. माझ्या पक्षात आहे की लोकसभेमध्ये मेंबर नसतानाही नरेंद्र मोदी यांनी मला जी संधी दिलेली आहे त्याचं कारणच हे आहे की जळगाव जिल्हा माझ्या पाठीशी आहे, उत्तर महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे, महाराष्ट्र माझ्या पाठीशी आहे. आणि माझा पक्ष मी नागालँडमध्ये पण वाढवलेला आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्षाला मान्यता मिळालेली आहे. आणि गल्ला किसान हे आम्हाला सिम्बॉल मिळालेला आहे.
अंदमान निकोबार असेल, लक्षद्वीप असेल, दादर नगर हवेली असेल, दीव दमन असेल, साऊथ इंडिया असेल, नॉर्थ इंडिया असेल, सर्व राज्यामध्ये माझ्या पक्षाचा विरोध आहे. पण मला दिल्लीमध्ये जाण्याची संधी मिळाल्यानंतर या ठिकाणी पूर्वीचा RPI त्यांना नव्हता, त्या राज्यामध्ये सुद्धा मी पक्ष वाढवलेला आहे. आठवले साहेब, परिषदेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही कलेक्टर साहेबांचं कौतुक केलं की ती हिंदी भाषिक असून मराठी चांगलं बोलतात. तुम्ही तिकडे गेल्यावर मराठी भाषिक असताना हिंदी चांगलं बोलतात. पण मनसेची जर भूमिका आपण मुंबईमध्ये पाहिली तर मराठीचाच आग्रह धरला पाहिजे. हातापाईपर्यंत त्यांचे पदाधिकारी जातात. आता वातावरण तापलंय. याला अनुसरून आठवले साहेब, राज ठाकरे विरुद्ध निवडणूक आयोगाने याचिका दाखल केली आहे पहिले तो प्रश्न होता. आणि त्यांनी तेच म्हटलंय की मनसे जे आहे की हिंदी भाषिकांवर सातत्याने हल्ले करत आहेत बुवा, त्याच्यामुळे त्यांची मान्यता रद्द करायला पक्षाची असं म्हटलंय. मला वाटतं मान्यता रद्द करू नये, परंतु राज ठाकरेंच्या भूमिकेची आम्ही सहमत नाही. मुंबई ही राजधानी आहे, आर्थिक राजधानी आहे आणि मुंबईने अनेक लोकांना आधार दिलेला आहे. मुंबईने अनेक भाषिकांना त्या ठिकाणी संधी दिलेली आहे आणि मराठी भाषिकांची तर मुंबई आहेच आहे. मराठी त्या ठिकाणी बोललं पाहिजे हे पण ठीक आहे. आणि साऊथ इंडियाची मुलं असतील, नॉर्थ इंडियाची मुलं असतील, नॉर्थ ईस्टची मुलं असतील, मुली असतील, ते अत्यंत चांगली मराठी बोलतात. पण आता बँकेमध्ये जाऊन तुम्ही म्हणाली ते मराठीमध्ये हे सगळं करा, तर ही भूमिका अत्यंत अयोग्य आहे. मला असं वाटतं की माननीय देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत, गृहमंत्री आहे, त्यांनी इकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक आहे. आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या घरी जाऊ नये, म्हणजे एक तर ते 2-3 वेळा जाऊन आलेले आहे. मी मात्र अजून त्या ठिकाणी गेलो नाही आहे, त्यामुळे ठीक आहे, मित्र म्हणून जायला हरकत नाही आहे. पण अशी भूमिका घेऊन मुंबईला बदनाम करणं किंवा मुंबईची जी इकॉनॉमी आहे ती खोल्यात करण्याचा प्रयत्न करणं. सगळ्या बँकांमध्ये अधिकारी बदलून येतात, सगळे साऊथ इंडियाचे अधिकारी असतात, नॉर्थ इंडियाचे अधिकारी असतात आणि त्यांना मराठी तुम्ही बोला आणि सगळा कारभार मराठीमध्ये करा. की राज ठाकरेंची भूमिका अत्यंत अयोग्य आहे. या भूमिकेला आमचा पूर्णपणे विरोध आहे. मराठी पाट्या लावल्या पाहिजे, म्हणजे मुंबईच्या विकासासाठी आपण बोला ना. मुंबईमधल्या झोपडपट्टीच्या माणसांना न्याय देण्यासाठी आपण करा. मराठी पाट्या लावल्या पाहिजे ती गोष्ट ठीक आहे आणि अनेक ठिकाणी मराठी पाट्या आहे. जर आपण कर्नाटकमध्ये गेलात, तामिळनाडूमध्ये गेलात, केरळामध्ये गेलात, त्यानंतर आपण आंध्र आणि तेलंगणामध्ये गेलात तर हैदराबादमध्ये मराठी बोलणारे लोक आहेत. आंध्रामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत, तेलंगणामध्ये हिंदी बोलणारे लोक आहेत आणि मराठी बेल्ट जो आमचा तेलंगणाचा आहे, निजामाबाद आहे, आदिलाबाद आहे, अशा अनेक ठिकाणी मराठी बोलणारे लोक आहेत. कर्नाटकमध्ये बेळगाव आहे, निपाणी आहे, या भागामध्ये मराठी बोलणारे लोक आहेत. मला असं वाटतं की अशा पद्धतीची दादागिरी करणं अत्यंत अयोग्य आहे. अशी दादागिरी करण्याला आदर घडवणं अत्यंत आवश्यक आहे आणि देवेंद्र फडणवीस यांनी तिकडे लक्ष द्यावं अशी आमची मागणी आहे. बँकांमध्ये मराठीचा कारभार व्हावा ही मागणी अत्यंत चुकीची आहे. बँकांचा कारभार इंग्लिशमध्ये चालणार आहे, पण त्यांनी त्यांना मराठी शिकलं पाहिजे तरी आहे. आमचे प्रसादजी बिहारचे राहणारे आहेत आणि बिहारबद्दल आम्हाला आदर आहे, कारण तिथं गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झालेली आहे. तर तशी राज ठाकरेंना ज्ञानप्राप्ती हो आणि त्यांनी अशा पद्धतीनं जे काय मराठीबद्दल त्यांना आदर आहे त्यावेळी चांगली गोष्ट आहे. आम्हाला मराठीबद्दल आदर आहे. पण अशी दादागिरी करणं, त्या ठिकाणी व्हिडिओ काढणं, सगळीकडे पाठवणं, मराठी बोल तू, मराठी बोल, तर अशा पद्धतीने जर मराठी येत असेल तर त्यांनी बोलायला हरकत नाही आहे. पण मराठी हिंदी इथं सगळी मराठी माणूस हिंदी बोलतो. गावातली भगिनी जरी गेली तरी हिंदी बोलते. गावातल्या महिलाच्या शाळेमध्ये गेलेल्यांना नाही आहे. त्यांना मोबाईल नंबर विचारला तर इंग्लिशमध्ये सांगतात की 9213467889 वगैरे अशा त्या इंग्लिशमध्ये बोलतात. त्यामुळं सांगायचं एवढाच आहे की अनावश्यक इश्यूंवर आंदोलन करून वेळ खर्च करण्यात अर्थ नाही. राज ठाकरे आमचे मित्र आहेत. राज ठाकरेंनी लोकसभेत आम्हाला पाठिंबा दिला, पण तेवढा काही फायदा आम्हाला झाला नाही. विधानसभेमध्ये ते आमच्यासोबत नसतानाही आम्ही एवढ्याच जागा निवडून आणली आहे. त्यामुळं 237 जागा ज्या आहे त्या विधानसभेला आम्ही निवडून आणल्या आणि आमच्या दलित लोकांचं जे मतदान आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये महायुती झालेलं आहे. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमची मागणी आहे की आमच्या पक्षाला एक MLC मिळाली पाहिजे, आमच्या पक्षाला एखादं मंत्रिपद मिळालं पाहिजे
आणि ते तेव्हा अशी आमची मागणी आहे. सत्तेमध्ये जो सहभाग आहे, DPDC आहे, जिल्हा तालुक्याच्या कमिटी आहे, SO आहे, महामंडळ आहे, त्याच्यामध्ये आम्हाला संधी द्यावी अशी त्यांच्याकडे आमची मागणी आहे. त्यांच्याकडे मागणी आपण केलेली आहे. आणि RPIला आमचा छोटा पक्ष आहे, पण तो अत्यंत इमानदार पक्ष आहे, उलटसुलट भूमिका घेणार आहे. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून नरेंद्र मोदी आणि बाबासाहेबांच्या अनेक स्मारकाची कामं पूर्ण केलेली आहेत. हिंदू मिल या ठिकाणी बाबासाहेबांचा एवढा मोठा पुतळा उभा राहतो, 350 फुटाचा पुतळा आणि 100 फुटाचं फाउंडेशन. आणि देशामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्यानंतर सर्वात उंच पुतळा बाबासाहेबांचा आहे. आणि अमेरिकेमध्ये जो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी आहे त्याच्यापेक्षा जास्त उंच असणारा पुतळा आहे. त्यामुळं बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक अत्यंत चांगलं होतं आहे. 1-1.5 वर्षामध्ये त्या ठिकाणी त्याचं लोकार्पण मोदी साहेबांच्या होईल. आणि अनेक ठिकाणी बाबासाहेबांची स्मारकं गेलेली आहेत. आणि नरेंद्र मोदीजी संविधान बदलणारे नाहीत, उलट संविधान बदलणाऱ्यांना ते बदलणारे आहेत. त्यामुळं नरेंद्र मोदीजी अत्यंत स्ट्रॉंग आहे. आणि राहुल गांधी जोपर्यंत आहे तोपर्यंत आम्हाला चिंता अजिबात नाही. काँग्रेस पार्टीचे नेते म्हणून राहुल गांधी सध्या ॲक्टिव्ह आहे, जयशंकर बनलेले आहे. पण अनावश्यक टीका टिप्पणी करून काँग्रेस इमेज खराब करण्याचे प्रयत्न करत आहे. आणि त्यामुळं 2029ची निवडणूक नरेंद्र मोदी जिंकणार आहे. आणि 2029मध्ये नरेंद्र मोदी प्रधानमंत्री झाले, मी सुद्धा त्यामध्ये मंत्री होणार आहे. त्यामुळं आपण प्रयत्न करा. लोकशाहीमध्ये जर लोकांनी आपल्याला सत्तेवर आणलं तर आमची हरकत नाही आहे. पण आमचा प्रयत्न असा आहे की 2029मध्ये सत्तेवर यायचं, असा आमचा प्रयत्न आहे. काँग्रेसचं अधिवेशन होत आहे, काँग्रेसचं अधिवेशन होत आहे अहमदाबादमध्ये. आज काँग्रेसचं अधिवेशन होत आहे. त्या अधिवेशनाला राहुल गांधी आणि प्रियंका गांधी असे राज्यातले सर्वच नेते उपस्थित राहणार आहे. माझ्या शुभेच्छा आहे. तुम्ही किती अधिवेशनं घ्या, पण 19 सत्ता आमची देणार आहे. त्यामुळे तुमच्या पक्षाला अधिवेशन घेण्याचा अधिकार आहे. अहमदाबादमध्ये त्यांचा पक्ष आहे. जरी ते सत्तेवर नसलेही तरी काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी आहे. अनेक वर्षांपासून नरेंद्र मोदीजी हे त्या ठिकाणचे मुख्यमंत्री राहिले. आणि एक आपल्याला आठवण सांगतो की नरेंद्र मोदीजी जरी OBC समाजाचे आहे, नरेंद्र मोदी दलित समाजाचे आहे. नरेंद्र मोदी यांचं वडनगर नावाचं गाव मेहसाणा जिल्ह्यामध्ये आहे. आणि नरेंद्र मोदींच्या गावामध्ये एक बौद्ध भिक्खूंचं सेंटर होतं. 10,000 भिक्खूंना ट्रेनिंग देणारं सेंटर होतं. आणि नरेंद्र मोदींना नवीन संसद भवनामध्ये एक बौद्ध भिक्खूंचं शिष्टमंडळ मी घेऊन भेटलो. त्यावेळेला ते म्हणाले की पहिलंच मला आता धार्मिक शिष्टमंडळ भेटतं आहे. आणि ते बौद्ध धर्माचं शिष्टमंडळ आपण आणलेलं आहे. तर त्यांनी मला सांगितलं की ते 14ला प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांना जे जिनपिंग आपले चायनाचे जे अध्यक्ष आहे, काय नाव त्यांचं, त्यांना फोन आला. आणि त्या फोनवर त्यांनी असं सांगितलं की मोदीजी तुम्ही आणि मी फार नशीबवान आहे का, तर तुमच्या गावामध्ये हुएनचंग नावाचे चायनाचे बौद्ध भिक्खू आले होते आणि ते अनेक वर्षे त्या ठिकाणी राहिले होते. त्यानंतर ते माझ्या गावात आले, त्या ठिकाणी त्यांचा तीर्थ झाला. तर तुम्ही आणि आपण जवळचे आहोत, तर तुम्ही चायनामध्ये आल्यानंतर माझ्या गावी या. आणि मोदी साहेब त्या ठिकाणी जाऊन आलेले आहे. दुसरी आठवण अशी आहे की ते मुख्यमंत्री असताना त्यांच्या मुख्यमंत्री निवासाच्या बाहेर बुद्धाची मूर्ती आहे. आपण जर त्या ठिकाणी गेला तर त्या ठिकाणी 7-8 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. आणि आपण गांधीनगरच्या मंत्रालयामध्ये गेला तर त्या ठिकाणी 10-12 फुटाची बुद्धाची मूर्ती आहे. त्यामुळं गौतम बुद्ध हा विश्वशांतीचा विचार देणारे ते आहे, परंतु कुठल्या एखाद्या धर्माचा विषय नाही आहे. त्यामुळं मोदी साहेबांनी इथेही सांगितलं, आपल्या भुवनेश्वरला प्रवासी भारतीयांच्या कार्यक्रमात गेल्यानंतर, युक्रेन आणि रशिया युद्ध पाहिल्यानंतर, हमास आणि इस्रायल युद्ध पाहिल्यानंतर मोदीजी म्हणाले की आम्हाला युद्ध नको आहे, आम्हाला बुद्ध हवं आहे. त्यामुळं नरेंद्र मोदीजी हे आपले दलित बौद्धांना शक्ती देणारे जे नेते आहेत, त्यांच्याबद्दल जो गैरसमज केला जातो हे संविधान बदलतील, कुणाच्या बापाचा बाप आला ते संविधान बदलू शकत नाही. आणि आम्ही जोपर्यंत मी ज्या मंत्रिमंडळामध्ये आहे तोपर्यंत कोणाला संविधान बदलू देणार नाही आणि संविधान कोणी बदलू शकत नाही. म्हणतात की 2029ला आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील, चंद्रकांत खैरे म्हणतात. 2029ला आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील असं चंद्रकांत खैरे म्हणतात.
चंद्रकांत खैरे म्हणाले की त्यांनी मनसेमध्ये जावं. चंद्रकांत खैरेंना जर त्यांना मुख्यमंत्री बनवायचं असेल तर ते मुख्यमंत्री होतील या चंद्रकांत खैरे हा हास्यास्पद अशा पद्धतीचं त्यांचं ते स्टेटमेंट आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांनी त्यांना काढून टाकावं. चंद्रकांत खैरे उद्धव ठाकरेंचे कार्यकर्ते आहे आणि उद्धव ठाकरे म्हणाले की राज ठाकरे चंद्रकांत आदित्य ठाकरे मुख्यमंत्री होतील 2029ला असं आदित्य ठाकरेवर काही मुख्यमंत्री होणार नाहीत आणि होत असलेल्या बहुमत मिळालं होतील, परंतु त्यांना बहुमत मिळणार नाही. आणि आमची महायुती अत्यंत स्ट्रॉंग आहे. आम्ही देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार आणि मी आम्ही सर्वजण म्हणजे आम्ही एकत्र आहोत. आम्ही एकत्र आहोत. 4 वेळ आला तर करू आम्ही त्यांच्यावर वार. त्यामुळं वार करण्यासाठी आम्ही इथं एकत्रित आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरे मुख्यमंत्री जर बहुमत मिळालं तर त्याला शुभेच्छा आहेत आमच्या. एक तो आपने वक्तव्य किया था कि राहुल जी हमारे बहुत अच्छे फ्रेंड है. उसके बाद जब भाजपा सत्ता में तो आपने कहा मोदी जी हमारे बहुत अच्छे फ्रेंड है. तो क्या माना जाए, आप जिस पक्ष को सपोर्ट करते हैं उसकी सत्ता आ जाती है या जिसकी सत्ता आती है आप उनके साथ हो जाते हैं, मंत्री बन जाते हैं? नहीं, मैं जिनके साथ जाता हूँ वो सत्ता में आते हैं. ऐसा है कि आज तक महाराष्ट्र का इतिहास है. आरपीआई में कितने भी गुट रहे लेकिन मेरा गुट दिल के साथ रहा. कांग्रेस साथ में रहा तो कांग्रेस पार्टी हमेशा सत्ता में रही. लेकिन जब मैंने कांग्रेस पार्टी को छोड़ा तो उनको सत्ता से बाहर जाना पड़ा है. बीजेपी शिवसेना को सत्ता मिली है. तो मैं जिनके साथ जाता हूँ वो मेरे फ्रेंड होते हैं और जिनके साथ मैं जोड़कर आता हूँ मेरे दुश्मन बन जाते हैं. लेकिन कभी कभी वो मित्र भी बन सकते हैं. मतलब मुझे हवा का मालूम है. अभी नरेंद्र मोदी जी की हवा है तो मैं उस हवा के साथ रहूँगा. अगर मैं उठा जाऊँगा तो मेरे समाज का भी नुकसान होगा, मेरा भी नुकसान होगा. तो ऐसा कुछ नहीं है. लेकिन मुझे मालूम नहीं था कि मोदी साहब सत्ता में आने वाले हैं. लेकिन जिनके साथ मैं जाता हूँ उनको सत्ता मिलती है और उसके बदले मुझे सत्ता देनी ही पड़ती है. उनकी बहुत प्रसिद्ध है संतरी, सत्ता चाहे किसी की भी हो आठवले साहब रहेंगे मंत्री. हाँ, तो मतलब नागपुर की तो बहुत लोगों को अच्छी लगती है संतरी. नागपुर की बहुत ही मीठी लगती है सबको संतरी. तो मैं क्यों नहीं बनूंगा मंत्री. कर्जमाफी संदर्भामध्ये सरकारने घोषणा केली होती निवडणुकीच्या काळामध्ये. कर्जमाफीचा जो निर्णय प्रत्यक्ष कर्जमाफी शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात शेतकरी कर्जमाफी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संबंधामध्ये जे आश्वासन दिलेले आहे ते आता एकदाच काही ती पूर्ण होणार नाही आहे. 5 वर्ष आमच्या समोर आहे. त्यामुळं लाडकी बहीण यांना 21 रुपये देण्याची घोषणा करण्यात आली होती. निवडणुकीच्या पूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते आणि देवेंद्रजी आणि अजितदादा डेप्युटी CM होते. मी त्या ठिकाणी RPIचा अध्यक्ष म्हणून होतो. तर त्या ठिकाणी 21 रुपये देण्याची घोषणा नक्कीच करण्यात आलेली होती. पण ही जी मागणी आहे ती मागणी आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे. तर नक्कीच आता आमची आर्थिक परिस्थिती थोडी सुधारल्यानंतर आपल्या लाडक्या बहिणीने 21 रुपये देण्याचा निर्णय होणार आहे. आणि कर्जमाफीचा जो निर्णय आहे हा सुद्धा टप्प्याटप्प्याने नक्कीच होणार आहे. आम्ही जे आश्वासन दिलेलं आहे ते आश्वासन पाळण्याची भूमिका माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारची आहे. आणि नक्कीच या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल अशा पद्धतीची मला अपेक्षा आहे. सर, पण लाडकी बहीण योजनेला फक्त 1500 रुपये हप्ता मिळतो आहे, 2100 नाही. आपलं वैयक्तिक नाही 2100 नाही 1500 रुपये तर मी मिळता येते आता. पण वाढवून देण्याची घोषणा होती तर ती घोषणा काय आम्ही नाकारलेली असं अजिबात नाही आहे. आता हे पहिलंच बजेट आलेलं आहे. या वर्षभरामध्ये आपल्या रेव्हेन्यू वाढल्यानंतर त्यांना 2100 करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आम्ही काही त्याच्यातून मागे हटणार नाही आहोत.